आता आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? परत तीच चूक झाली. भूगोलचा अभ्यास करायचा आहे नाही, भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. एक काना द्यायचा आहे त्या भूगोलला. भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. सांग सपना. बरोबर, भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. आपल्या धड्याचं नाव काय आहे? यशराज, परत सांग. बर, सूर्य, चंद्र व पृथ्वी याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला हे तिघं माहिती आहे? तिघं माहिती आहे? तुम्हाला माहितीये हे तिघं जण ना घट्ट मित्र आहे. मित्र, हे सगळे मित्र मैत्रीण आहे आणि इतके खेळतात, खूप खेळतात. हे तिघं जण खूप खेळतात आणि मग ते काय खेळतात ते आपल्याला शिकायचंय. ते कोणता कोणता खेळ खेळतात ते आपल्याला शिकायचंय. आणि ते जो खेळ खेळतात ना त्याचं नाव काय आहे, मग त्या खेळामुळे काय होतं, प्रत्येक खेळ खेळल्यामुळे परिणाम काय होतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते भांडणीचे खेळ नाही खेळत, छान खेळ खेळतात. मग कोणते कोणते खेळ आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पासून सूर्य काय आहे, चंद्र काय आहे, पृथ्वी काय आहे याचा अभ्यास केलाय. बरोबर. पृथ्वी काय आहे? पृथ्वी काय आहे? व्हेरी गुड काव्या. काव्या, हा, पृथ्वी काय आहे? ग्रह. चंद्र काय आहे? व्हेरी गुड, चंद्र उपग्रह आहे. आणि सूर्य काय आहे? समर्थ, हा, समर्थ नाही. अरे जर हे दोघं, हे ग्रह, उपग्रह आणि याला काय म्हणतात? कसे रे तुम्ही असं करतात? ग्रह आणि दुसरं काय असतं? सूर्य काय आहे? सूर्य, हा बरोबर. काय आहे सूर्य? तारा. ह्याच्यात लक्षात ठेवा सगळ्यांनी, विसरू नका. सारखं सारखं शब्द विसरून जातात. पटापट सांगा, हे काय आहे? उपग्रह. काय आहे? तारा. आणि हे तिघं वेगवेगळे असून पण एकत्र खेळतात, वेगळे वेगळे खेळ खेळतात. ठीक आहे, आता परत मला थोडस मागचं सांगा. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. बरोबर, माहिती आहे सगळ्यांना? पृथ्वी स्वतः भोवती फिरते. ती स्वतः भोवती फिरते, याला नाव काय आहे? बरोबर, परिवलन. त्याला काय म्हणतात? परिवलन. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याला काय म्हणतात? परिभ्रमण. बरोबर, पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण या दोन गोष्टी तुम्हाला माहिती होत्या की पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. बरोबर. मग तसंच ही जी पृथ्वीचं जे परिवलन आहे
या परिवलन स्वतः भोवती फिरते, तेव्हा फिरता फिरता ती तिच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. तिचा जो आस असतो, आस, त्या आसाभोवती फिरते, स्वतःभोवती अक्षाभोवती फिरते, म्हणून त्याला अक्षीय गती म्हणतात. काय म्हणतात? अक्षीय गती. लिहू का? कळलं? माहिती आहे? अक्षीय गती. ठीक आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, त्याला अक्षीय गती म्हणतात. आणि पृथ्वी सूर्याभोवती तिच्या कक्षेमध्ये फिरते. पृथ्वीची कक्षा असते ना, असा सूर्य आहे आणि या सूर्याच्या भोवती ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि ती त्याच्या भोवती अशी फिरते. लंब वर्तुळाकार, लंब वर्तुळाकार म्हणतात फिरते आणि याला म्हणतात कक्षा. ही काय आहे? कक्षा. पृथ्वीची कक्षा म्हणतात याला. ही काय आहे? कक्षा. ही कक्षा आहे. म्हणजे पृथ्वीची अक्षीय गती म्हणजे पृथ्वी तिच्या स्वतःच्या आसाभोवती फिरते, त्याला म्हणतात हॅलो, हे बघा, हे आहे पृथ्वीचा आस, पृथ्वीचा आस. आणि या आसाभोवती फिरते म्हणजे अक्षाभोवती फिरते, त्याला अक्षीय गती म्हणतात. आणि पृथ्वीची ही आहे कक्षा. या कक्षेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा झाला सूर्य. पृथ्वी तिच्या कक्षेमध्ये फिरते, त्याला म्हणतात कक्षीय गती. कळलं? हे समजतंय सगळ्यांना? बघा, पृथ्वी स्वतः भोवती फिरते, त्याला अक्षीय गती म्हणतात. आणि पृथ्वी कक्षेमध्ये फिरते तिच्या, तिला कक्षीय गती म्हणतात. ही आहे कक्षा. कक्षा, कक्षेमध्ये फिरते म्हणून तिला कक्षीय गती म्हणतात. हे एवढं समजलं? जसं पृथ्वी फिरते, पृथ्वीची कक्षीय गती आणि अक्षीय गती आहे, तशी चंद्र, चंद्राची सुद्धा कक्षीय गती आणि अक्षीय गती आहे. कळतंय? चंद्राला सुद्धा कक्षीय गती आणि अक्षीय गती आहे. आणि अक्षीय गती म्हणजे स्वतः भोवती फिरत असतो, बरोबर? मग चंद्र सुद्धा स्वतः भोवती फिरत असतो. ही पृथ्वी आहे. आपण सूर्य जरा मोठा घेऊया. सूर्य, सूर्यापेक्षा थोडी लहान असते पृथ्वी, बरोबर? सूर्य मोठा असतो, पृथ्वी लहान असते. आणि पृथ्वीपेक्षा चंद्र लहान असतो. पृथ्वीपेक्षा चंद्र, हा आहे चंद्र. हा चंद्र सुद्धा त्या पृथ्वीभोवती फिरत असतो, तो सुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो. कळलं? मग चंद्र स्वतः भोवती फिरतो, त्याला म्हणतात अक्षीय गती. आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो, त्याला म्हणतात कक्षीय गती. कळतंय? समजतंय? मग असं पृथ्वीची कक्षीय गती, पृथ्वीची अक्षीय गती, तसंच चंद्राची पण कक्षीय गती आणि चंद्राची पण अक्षीय गती
असं असतं. आता मला सांगा, पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी किती असतो? परिवलन स्वतः भोवती फिरते, त्याचा कालावधी किती आहे? पृथ्वी आर्या, प्रश्न नीट ऐक. तिचे 65. पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला किती वेळ लागतो? 24 तास. व्हेरी गुड ऋतुजा बरोबर. 24 तास लागतात पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला. या पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला 24 तास लागतात. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो? बरोबर, 365. मग 24 तास आणि इकडे 365, म्हणजे परिवलनाचा कालावधी 24 तास आणि परिभ्रमणाचा कालावधी 365 दिवस. हे सारखे आहेत का? नाही. नाही, फरक आहे. त्याच्यामध्ये फरक आहे. किती फरक आहे? भरपूर फरक आहे. बरोबर, भरपूर फरक आहे. मग तसंच चंद्राचा स्वतः भोवती फिरण्याचा वेळ आणि पृथ्वी भोवती फिरण्याचा वेळ मात्र जवळजवळ सारखाच आहे. त्याच्या ह्याच्यात फारसा फरक नाही. चंद्राच्या कक्षीय गती आणि अक्षीय गतीमध्ये फरक नाहीये, जवळजवळ ते सारखंच आहे. तो अगदी हळूहळू फिरतो. समजलं? आणि पृथ्वीच्या मात्र कक्षीय गती आणि अक्षीय गतीमध्ये खूप फरक आहे. पण चंद्राच्या कक्षीय गती आणि अक्षीय गतीमध्ये फरक नाही, थोडासा फरक असतो, खूप फरक पडत नाही. आणि त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू नेहमी दिसत राहते. चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसत असते. एवढं समजलंय? आपण ना चंद्राची गती हा एवढा परिच्छेद आहे ना, तो वाचूया. ठीक आहे? बघा, पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय गती व कक्षीय गती आहे. चंद्र हा स्वतः भोवती फिरताना पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसत असते. वाचलं सगळ्यांनी? मी मगाशी म्हटलं चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती सारखी आहे, त्याच्यात फारसा फरक नाहीये. आणि त्यामुळे चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसत असते. दुसरी गोष्ट, सूर्याभोवती मी काय विचारते बघा, मला सांगा, सूर्याभोवती कोण फिरतं? पृथ्वी. बरोबर, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. चंद्र फिरतो का? नाही. नाही फिरत. फिरते पण पृथ्वी बरोबर. हा, आता बघा, चंद्र कोणाभोवती फिरतो? चंद्र कोणाभोवती फिरतो? पृथ्वी भोवती फिरतो. पण ही पृथ्वी अशी 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 इकडे 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 सगळीकडे फिरते. मग चंद्र इथेच थांबतो का? नाही. तिच्या बरोबर 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 की नाही? म्हणजे पृथ्वी सारखं चंद्र सूर्याभोवती फिरत असतो अप्रत्यक्षपणे. त्याला एक शब्द काय वापरलाय? अप्रत्यक्षपणे
चंद्रही सूर्याभोवती फेरी मारत असतो. त्याला सूर्याभोवती मारायची नाहीये. चंद्राला सूर्याभोवती फेरी मारायची नाहीये. पण पृथ्वी फिरते ना, म्हणून तो पण सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे फिरत असतो. एवढं समजलं? आता बघा, जरा विचार करा. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? असल्यास तो कोठे असेल? आता मला सांगा, आपल्या सगळ्यांना प्रकाश कोण देत? बरोबर, सूर्य. आपल्या सगळ्यांना प्रकाश सूर्य देत असतो. म्हणजे सूर्य पृथ्वीला प्रकाश देतो. बरोबर, आपल्याला देतो म्हणजे पृथ्वीला प्रकाश देतो. आणि तो चंद्रालाही प्रकाश देतो. बरोबर ना? सूर्य पृथ्वीला प्रकाश देतो, सूर्य चंद्राला प्रकाश देतो, दोघांना प्रकाश देतो. चंद्राचा प्रकाश दिसतो सगळ्यांना? चंद्राचा प्रकाश, आर्य चंद्र दिसत नाही? चंद्राचा प्रकाश दिसतो सगळ्यांना. रात्री अंधार असतो तरी चंद्राच्या मुळे प्रकाश पडतो. चंद्र जर निघून गेला तर काळा कुट्ट अंधार होणार, हो की नाही? चंद्राला सुद्धा सूर्यप्रकाश देतो, पृथ्वीला पण प्रकाश देतो. बरोबर. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय, पृथ्वीचा प्रकाश असेल का? मग जसा चंद्राचा प्रकाश आहे तसाच पृथ्वीचा सुद्धा प्रकाश आहे. जसा चंद्राचा प्रकाश आहे तसाच पृथ्वीचा प्रकाश आहे. आणि दुसरा प्रश्न विचारलाय, असल्यास कोठे आहे? तर पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथेच प्रकाश असतो. कळतंय? बघा, परत एकदा नीट बघा. या सूर्याचा प्रकाश, आपण आता ही कक्षा काढून टाकू 2 मिनिटं. हा सूर्याचा प्रकाश इथे पडतोय, पृथ्वीच्या या भागावर पडतोय. बरोबर, पृथ्वीच्या या भागावर प्रकाश पडतोय म्हणजे हा भाग प्रकाशित आहे. आणि इकडे प्रकाश आहे का? मागच्या बाजूला प्रकाश नाहीये, पुढच्या बाजूला प्रकाश आहे. मग जिथे पृथ्वीवर प्रकाश असतो तिथेच पृथ्वी, म्हणजे जिथे सूर्याचा प्रकाश पडतो तिथेच पृथ्वीचा प्रकाश दिसतो. समजलं? समजतंय? म्हणजे सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असतो. आणि तो पृथ्वीच्या प्रकाशित भागामध्येच असतो. पृथ्वीचा हा जो प्रकाशित भाग आहे इथेच फक्त पृथ्वीचा प्रकाश दिसतो, मागच्या बाजूला दिसत नाही. कळलंय? ही पृथ्वी जर इथून फिरत इथे आली, इथे असेल तर सूर्याचा प्रकाश इथे दिसतो. बरोबर, म्हणजे एवढ्या भागात पृथ्वीचा प्रकाश दिसत असतो. समजलं एवढं? ठीक आहे. आता त्याच्या पुढे बघा, पुढचं आहे करून पहा. पुढे काय दिलंय? करून पहा. त्याच्या आधी आपण हे जे वाचलं, हे एवढं जे वाचलं त्याचा छोटासा व्हिडिओ बघूया. ठीक आहे.
इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 2 सूर्य चंद्र व पृथ्वी. मुलांनो, या आधीच्या इयत्तांमध्ये आपण पृथ्वीविषयी माहिती घेतली आहे. तसेच पहिल्या पाठात आपण पाहिले की पृथ्वी स्वतः भोवती फिरते, त्यास परिवलन म्हणतात. या पाठात आपण सूर्य चंद्र व पृथ्वी यांची माहिती घेणार आहोत. चंद्राची गती. मुलांनो, पृथ्वीप्रमाणे चंद्रालाही अक्षीय व कक्षीय गती असते. चंद्र स्वतःच्या आसाभोवती फिरतो, त्यास चंद्राची अक्षीय गती म्हणतात. तर स्वतः भोवती फिरता फिरता तो पृथ्वी भोवती फिरतो, त्यास चंद्राची कक्षीय गती असे म्हणतात. चंद्र स्वतः भोवती फिरत फिरत पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो, तर पृथ्वी स्वतः भोवती फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. याचा अर्थ असा होतो की चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालत असतो. चंद्राची स्वतः भोवती फिरण्याची म्हणजे परिवलनाची व पृथ्वी भोवती फिरण्याची म्हणजे परिभ्रमणाची गती यांचा कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मुलांनो, मला कोणी सांगेल का की ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश असतो त्याचप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? आणि असल्यास तो कोठे असेल? नाही सांगता येत? बरं, मीच सांगते. संपूर्ण विश्वाला उष्णता व प्रकाश देणारा सूर्य हा एकमेव स्रोत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो आणि चंद्रालाही मिळतो. म्हणजे जर चंद्रप्रकाश आहे तर मग पृथ्वी प्रकाशही आहे. आणि ज्या ठिकाणी पृथ्वीचा भाग सूर्यासमोर असतो त्या ठिकाणी तो असतो. चंद्राची परिभ्रमण कक्षा. कृती. मुलांनो, आता आपल्याला एक कृती करायची. समजलं? हो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, चंद्र देखील स्वतः भोवती फिरतो, पृथ्वी भोवती फिरतो. ठीक आहे. आता याच्या पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. करून पहा. करून पहा. एकदा वाचायचं, एकदा वाचूया. खालील कृती विद्यार्थ्यांनी मैदानावर करावी. 3 विद्यार्थी निवडा. त्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र अशा भूमिका द्या. सूर्याला मध्यभागी उभे करा. प्राथमिक पृष्ठ 1 पहा. सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षा आखून द्या. पृथ्वी बनलेला विद्यार्थी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत सूर्य बनलेल्या विद्यार्थ्याभोवती आखलेल्या कक्षेवर फिरेल. सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावे. चंद्र बनलेला विद्यार्थी स्वतः भोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल. या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीत काढा. आता आपली शाळा सुरू नाहीये, शाळा बंद आहे, आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय. ठीक आहे. मग आता आपल्याला हे करता येणार नाही, 3 मुलांना निवडून ते फिरवता येणार नाही, बरोबर? मग आपण त्याचा एक व्हिडिओ बघूया. त्याचा पण व्हिडिओ आहे. किती मुलं निवडायची आहे? मुलं किती निवडायची आहे? 3 3. एक एक सांगा. कोण कोण? सूर्य, पृथ्वी आणि चंद्र असे 3 ठेवायचे. आता या तिघांमध्ये शांत कोण उभं राहील? शांत कोण उभं राहील? सूर्य. सूर्य शांत उभा राहील. या सूर्याभोवती कोण फिरेल? पृथ्वी पृथ्वी फिरणार. सूर्याभोवती पृथ्वी फिरणार आणि सूर्याभोवती फिरता फिरता स्वतः भोवती पण फिरणार. हा जर सूर्य असेल तर त्याच्या भोवती फिरता फिरता पृथ्वी स्वतः भोवती फिरत असणार. म्हणजे स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणार. आणि चंद्र काय करणार? आवाज
स्वतः पोवती फिरताना पृथ्वी पोवती फिरते. चंद्र स्वतः भोवती फिरताना पृथ्वी भोवती फिरणार. बरोबर. चंद्र सुद्धा स्वतः भोवती फिरतो. चंद्र देखील स्वतः भोवती फिरतो आणि पृथ्वी भोवती फिरतो. बरोबर. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र दोघं पण स्वतः भोवती फिरणार. पृथ्वी आणि चंद्र दोघं स्वतः भोवती फिरणार. पृथ्वी सूर्याभोवती फिरणार आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरणार. बघूया आपण. आहे. त्यासाठी आपल्याला 3 मुलांची आवश्यकता आहे. त्यांनी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची भूमिका करायची आहे. तर कोमल तो पृथ्वी आहे, रोहित तो चंद्र आहे आणि सुजय तू सूर्य आहे. असे हे तिघे वेगवेगळी भूमिका करतील. आता आपण सुजयला म्हणजे सूर्याला मध्ये उभे करूया. त्यानंतर या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षा आखून घेऊया. कारण पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. आता कोमल म्हणजेच पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे आखलेल्या कक्षेवर फिरेल. पहा, तिच्या फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. आता चंद्र म्हणजेच रोहित सुद्धा स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी भोवती लंबवर्तुळाकार स्वरूपात फिरतो आहे. मुलांनो, या कृतीवरून आपल्याला चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यातील सहसंबंध लक्षात येतो. या कृतीमध्ये आपण पाहिले की पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी समजलं सगळे फिरतात. आणि कक्षा, ही जी कक्षा असते या कक्षेचा आकार कसा आहे? Very good. गोल नाही म्हणायचं, लंब वर्तुळाकार. आणि चंद्राची कक्षा कशी आहे? चंद्राची कक्षा, चंद्र कसा फिरतो? लंब वर्तुळाकार. पृथ्वी पण लंब वर्तुळाकार फिरते आणि चंद्र पण लंब वर्तुळाकार फिरतो. दोघ जण लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. समजलं? एवढं समजलं? ठीक आहे. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे.